जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आज कागल तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुरगुड गावातील कचरा प्रश्न, कागल MIDC, सावर्डे इथल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. मुरगुड हद्दीतील माधवनगरमधील 25 प्लॉटधारकांचं नाव लावून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी मोजणी करून त्या ठिकाणी लेआउट करावा, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा समितीसमोर सादर करावा, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान ओसवाल FM हॅमरले टेक्स्टाईल MIDCतील कंपनी 1 वर्षापासून बंद असल्यानं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला संबंधित कंपनीचे अधिकारी अनुपस्थित होते. यावेळी बँक आणि कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत शेवटची संधी म्हणून एक बैठक घेऊन कंपनी मालकाचं म्हणणं ऐकून घेण्याचा निर्णय झाला. यावेळी शेंडा पार्क इथल्या 1100 बेड रुग्णालय DP प्लॅनमधील जाणारा नवीन रस्ता विकसित करणं याबाबत चर्चा झाली. बैठकीला नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.